तुमचं स्वतःचं डेली रुटीन कसे असतं? बऱ्याच वर्षापासून मलाही चहाची इतकी चटक लागलेली आहे. असं बघितल्यानंतर वाटतच नाही की बाबा हिलाच आपण लग्नापूर्वी पाहिलं होतं का? मोठं झालं म्हणजे आई तुला काही कळत नाही. अगदी मानसिक असू देत किंवा शारीरिक असू देत, अवेअरनेस कमी आहे, आहारामध्ये त्रुटी आहेत. जिममध्ये 1 तास जाऊन तुम्ही व्यायाम करून आलात, पण दिवसभर तुम्ही कोचवर लोळतच पडलाय, त्याचा काय उपयोग आहे? माझा फारशा बाह्य सौंदर्य उपचारांवर इतका विश्वास नाहीये. मुळात सुप्रिया ना, ग्रामीण आणि शहरी महिलांमधल्या स्वतःविषयीच्या विचार करण्याच्या दृष्टिकोनामध्ये फरक आहे. अगदी इव्हन आपण काही तळलं तर लगेच ते प्लास्टिक मध्ये गुंडवून ठेवण्याची पद्धत वर्षानुवर्षापासून आहे. फ्रीज आलेला आहे तेव्हापासून तब्येती बिघडायला लागलेल्या आहे. ॲल्युमिनियम हे खूप घातक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नाजूक पण तितक्याच दुर्लक्षित अशा विषयावर आज गप्पा मारणार आहोत. नमस्कार मंडळी, मी सुप्रिया पोवार. मराठीपणाचा गंध जपणाऱ्या आपल्या या मराठी चॅनलवर अमल ताशवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नाजूक पण तितक्याच दुर्लक्षित अशा विषयावर आज गप्पा मारणार आहोत आणि तो म्हणजे स्त्रियांचं आरोग्य. आपल्या घरातल्या स्त्रिया असतील, बहिणी असतील किंवा एकंदरीत आपल्या भोवतालच्या असतील, तर मला एक गोष्ट प्रामुख्याने जाणवली आहे की वर्किंग वुमन असू दे किंवा हाऊसवाईफ असू दे, या सगळ्या स्त्रिया आपली जबाबदारी अगदी सगळ्या दृष्टीनं व्यवस्थित पार पाडत असतात. पण ती जबाबदारी पार पाडत असताना आपण फिट आहोत का किंवा आपल्या आरोग्याची किती काळजी न करतात, हा प्रश्न आजही अनुत्तरित राहिलेला आहे. कारण डे टू डे लाईफमध्ये आपण सोशल मीडियावर पाहतो, वृत्तपत्रांमध्येही पाहतो, 40मध्ये नुकत्याच प्रवेश केलेल्या स्त्रियांमध्ये हार्ट अटॅकचे प्रमाण वाढलेत, खूप कमी वयात शुगर डिटेक्ट झालेली आहे, PCODचे त्रास आहेत, असे बरेच स्त्रियांचे आजार नव्यानं समोर येत आहेत. आणि या सगळ्या आजारांबद्दल, मानसिक असू देत किंवा शारीरिक असू देत, दोन्हींबद्दल आज आपण गप्पा मारणार आहोत. तर या सगळ्या गप्पांसाठी आज आपल्यासोबत आहेत कोल्हापूरमधल्या डॉक्टर प्रिया दंडगे मॅम. तर मॅम, तुमचं आपल्या अमलताशा व्यासपीठावर मनापासून स्वागत आहे. प्रिया मॅमचं काम गेली 20 वर्ष होमिओपॅथीमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. त्यांचा अनुभव त्याच्यामध्ये खूप आहे. रादर या सगळ्या स्त्री आरोग्य आणि जागरूकता यामध्ये त्यांनी खूप मोलाचं सहकार्य केलेलं आहे. त्याचसोबत त्यांचं लेखनसुद्धा आरोग्याबाबतीत बऱ्याच वृत्तपत्रांमध्येही केलेलं आहे. तर आपल्या गप्पांना सुरुवात होण्याआधी मला मॅमना एक क्युरियासिटी आहे माझी, त्यामुळे असा एक प्रश्न विचारायचा आहे की तुमचं स्वतःचं डेली रुटीन कसे असतं? कारण तुमच्याकडे पहिल्यांदा पाहिल्यानंतर पहिल्यांदा नाही का, माणसाला भेटल्यानंतर जे तेज दिसतं किंवा एक समाधान दिसतं, तसं मला तुमच्या पहिल्या भेटीत वाटलं. तर कळतं लगेच की बाबा समोरचा माणूस किती स्वतःची काळजी घेऊन सगळ्या गोष्टी पाळत असेल किंवा आरोग्याबाबतीत किती सतर्क असेल. तर तुमचं डेली रुटीन जाणून घ्यायला मला फार आवडेल. निश्चित सुप्रिया, खरं तर जसं सगळ्या काम करणाऱ्या स्त्रियांचं रुटीन असतं तसंच असतं. म्हणजे घरची सगळी जबाबदारी असते, अर्थात स्वयंपाकघर आणि मग घरातली स्वच्छता किंवा सगळ्यांना आलं गेलेलं बघणं, हे सगळं आलंच. पण यामध्ये असं आहे की तुमचं स्वतःची तब्येत जर चांगली असेल तर तुम्ही इतरांना सपोर्ट करू शकणार, इतरांची काळजी घेऊ शकणार आहात. त्यामुळे बाई हा घरचा खांब आहे की ज्याच्यावर ते घर उभं राहिलेलं आहे. त्यामुळे मी गेली अनेक वर्षे रोज काही ना काहीतरी व्यायाम मात्र नक्की करते. पोहायला जाणं असो, चालायला जाणं असो किंवा घरी योग करणं असो किंवा इतरही काही स्ट्रेंथ ट्रेनिंगचं वर्कआउट असणं, ते करणं महत्त्वाचं आहे. आणि जेवढी शक्य आहे तेवढं स्वतःची काळजी आहारातून घेते. माझा फारशा बाह्य सौंदर्य उपचारांवर इतका विश्वास नाहीये, कल नाहीये तिकडे. त्यामुळं मला असं वाटतं की बाई जे खाते ते तिच्या चेहऱ्यावर दिसतं आणि जे विचार करते ते तिच्या व्यक्तिमत्वातून येतं. त्यामुळं कितीही संकटं आली, काही मनाजोगं नाही घडलं, तरीसुद्धा पॉझिटिव्ह आपली जी लाईन आहे ती सोडायची नाही, इतरांना मदत करत राहायची, हा माझा स्वभाव आहे. आणि त्यामुळे मी शक्यतो जंक फूड खात नाही. मी आत्तापर्यंत मॅगी टेस्ट केलेलं नाही आहे, चहा कॉफीही घेत नाही. त्यामुळे एक चांगला ब्रेकफास्ट हा दिवसाची सुरुवात करतो. त्यामुळे उत्तम असा ब्रेकफास्ट घरी तयार केलेला आहे आणि ज्याच्यामध्ये सगळी पोषण मूल्य असतील. एखादं फळ सकाळी त्या ब्रेकफास्टमध्ये खाणं, हे सगळं मी करत आले. त्यामुळे मग
निश्चितच मला त्याची मदत होते माझ्या कामामध्ये, घरच्या आणि बाहेरच्याही. ऊर्जा टिकून राहते त्यामुळे. आता तुम्ही बोलता बोलता बोललात चहा कॉफीबद्दल, पण मला वाटते की साधारण 99% महिलांना चहाशिवाय कामं चालू होत नाही. रादर बऱ्याच वर्षापासून मलाही चहाची इतकी चटक लागलेली आहे की असं मनात बसलेलं आहे की आपण चहा कॉफीचा एक तरी घोट घ्यावा आणि कामाची सुरुवात करावी. तर त्याच्यामुळे स्त्रियांच्या आरोग्यामध्ये फार बदल झालेले जाणवले आहेत का तुम्हाला आतापर्यंत? नाही, चहा कॉफीमध्ये स्त्रियांच्याच असं नाही, पुरुषांच्या. एखादा कप चहा घ्यायला हरकत नाही. अर्थात चहा भारतीय नाही आहे, तो एक वेगळा डिस्कशनचा विषय आहेच. पण मग चहा घेतात, मग त्याच्यासोबत बेकरी प्रॉडक्ट्स आले. म्हणजे 2च मी बिस्किट खाते किंवा 1च बिस्किट खाते, पण महिन्याकाठी ती 30 बिस्किटं किंवा 60 बिस्किटं होतात. आणि दिवसाची सुरुवात ही नेहमी पोषणयुक्त काहीतरी खाण्याने व्हावं. कॅफेन, टॅनिन ह्या गोष्टी दिवसाच्या सुरुवातीला टाळाव्यात. मग तुम्ही एखादं फळ खाऊ शकता किंवा एखादा लाडू खाऊ शकता, भिजवलेले ड्रायफ्रुट्स खाऊ शकता. अशाने आपल्या दिवसाची सुरुवात आपण करू शकतो. अगदीच अगदीच. तुमचं डेली रुटीन म्हणजे एकंदरीत सगळ्यावर थोडासा नजर टाकली तर असं कळतं की ते फार सिस्टमॅटिक आहे आणि हा शेवटी सवयीचा भाग आहे. त्याच्यामुळे सवयीनंच ह्या गोष्टी होऊ शकतात. त्या डेली रुटीनबद्दल झालं, पण तुमचं एकंदरीत कामाचं स्वरूप आत्ता कसं चालू आहे? हां, तर सुरुवातीला मी जेव्हा मेडिसिनमध्ये ग्रॅज्युएशन केलं तेव्हा मी कॉलेजमध्ये शिकवत होते प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसिन, जो आता कम्युनिटी मेडिसिन आहे. 9 वर्ष अध्यापनाचं काम केलं. त्यानंतर स्वतःची प्रॅक्टिस सुरू केली. मग याच्यामध्ये होमिओपॅथी, जनरल प्रॅक्टिस होती सुरुवातीला, आणि मग नंतर पुष्पौषधी, जे सायकोसोमॅटिक म्हणजे मनोकायिक विकारांवर जास्त कॉन्सन्ट्रेट करून ते केलं. 2012मध्ये रुजुता दिवेकरांच्या संपर्कात आल्यानंतर आधीपासूनच न्यूट्रिशन आवडत होतं. मग न्यूट्रिशनवर जास्त जोर झाला आणि आता माझं ताराबाई पार्कात कोल्हापुरात ओबेसिटी मॅनेजमेंट क्लिनिक आहे. सध्या लठ्ठपणा हा जवळजवळ एपिडेमिक म्हणजे साथ असल्यासारखी आहे जगभर. आणि त्या संदर्भात म्हणजे जे काही आजार असतात, डायबिटीस असेल, हायपरटेन्शन असेल किंवा PCOD, थायरॉईड, यासाठी आहार कुठला घेतला पाहिजे आणि वजन कमी करण्यामध्ये कुठलंही सप्लिमेंट न वापरता, उपासमार न करता, आपलं भारतीय जेवण किंवा तुमच्या घरी जे जेवण तयार होतं ते जेवण जेवून तुमच्या रुटीनप्रमाणेच वजन कसे कमी करायचं याचं माझं प्रॅक्टिस आहे. त्याबद्दल मी रुग्णांना मार्गदर्शन करते. याचबरोबर पूर्वी स्वयंसिद्धा या संस्थेमधून आपण राधानगरी, शाहूवाडी म्हणजे आंबा ते धनगरवाडे, चंदगड, इकडे सगळीकडे आपण स्त्रियांसाठी हेल्थ कॅम्प घेत होतो आणि आरोग्य जनजागृतीचं काम करत होतो. आणि शहरातही मोलकरणी असतील किंवा भाजी विक्रेत्या महिला, रिक्षावाले मामा, दूधवाले मामा, या सगळ्यांसाठी आपण स्वयंसिद्धाच्या माध्यमातून शिबिरात सहभाग घेतलाय. आजही बऱ्याच ठिकाणी व्याख्यानं पण दिली आहेत. आजही मला असं वाटतं की आजार झाल्यानंतर उपचार आहेतच, पण आजार होऊ नये म्हणून काय करायचं यामध्ये मला जास्त इंटरेस्ट आहे. ओके. स्त्रियांचं शारीरिक आरोग्य उत्तम असणं गरजेचं तर आहेच, पण त्याहीपेक्षा मला असं वाटतं की मेंटली त्या स्टेबल असणं फार गरजेचं आहे. तर त्यासाठी मानसिक आरोग्य, स्वास्थ्य टिकण्यासाठी आपण कुठल्या गोष्टीकडे प्रामुख्याने लक्ष दिलं पाहिजे? जर तुम्हाला मानसिक स्वास्थ्य चांगलं ठेवायचं असेल, मुळातच स्त्री मनाने पुरुषांपेक्षा जास्त कणखर आहे, खंबीर असते, पण तिच्या हार्मोनल जो सेटअप आहे शरीरामध्ये त्यामुळे ती भावनिक जास्त आहे. आणि असं म्हणतात ना की म्हणजे एखादं मोठं संकट आलं तर ती डगमगणार नाही, पण आपल्या लोकांनी जर तिला दगा दिला, कोणी कौतुक नाही केलं, मन दुखवणारं कोणी काही बोललं तर मग रडत बसेल, ते मनाला फार लावून घेईल. तर मला असं सांगायचं की पहिल्यांदा तुम्ही कणखर व्हा आणि स्वतःवर प्रेम करा, ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. मग त्यामध्ये अनेक गोष्टी येतील. आणि मुळात हे आहे की स्पर्धा, ईर्ष्या किंवा कुठेतरी आत्मविश्वास आपला कमी पडायला लागला असं वाटलं तर बघा, स्वतःला तपासून. मेडिटेशन आहे, रोजचा व्यायाम आहे, उत्तम वाचन आहे, एखादी कला शिकणं आहे, मग कोणती कला असू दे. आणि आता हा थोडा वेगळा विषय, पण निरर्थक गोष्टीमध्ये वेळ वाया घालवू नका. म्हणजे चित्रपट मालिका ज्या आता आपण बघतो त्याच्यामध्ये निगेटिव्हिटी जास्त पसरवली जाते. तो स्त्रियांच्या हार्मोन्सची खेळ आहे तो थोडक्यात. त्याचं सगळं वेगळं गणित आहे. तर त्यामध्ये वेळ वाया घालवण्यापेक्षा आणि स्वतःला अपडेट करा,
हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळा सुप्रिया काय होतं माहिती आहे का, आपलीच मुलं आपलं बोट धरून आपण त्यांना चालवत होतो, मोठं झाल्यावर म्हणजे आई तुला काही कळत नाही, अगदी खूप तुला काही येत नाही, तुला काही माहीत नाही. आणि असं वाटतं की आपण फेकले गेलोय, अरे आता काय असं की आपली मुलं आणि आपल्याला असं म्हणतात. म्हणजे तर मग त्यासाठी गरज आहे की तुम्ही स्वतःला अपडेट ठेवा. आता प्रत्येकीकडे अँड्रॉइड फोन असतो, यूट्यूबवर अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला शिकता येतील. बरोबर. अगदी एक नवीन भाषा शिकण्यापासून, स्वतःचं इंग्रजी चांगलं करण्यापासून, व्यायाम करण्यापासून, नवीन कला शिकण्यापर्यंत सगळं करा, मानसिक स्वास्थ्य आपोआप मिळेल. अगदीच आहे, बरोबर. ह्याच गोष्टीवरून मला असं विचारायचं आहे की मानसिक स्वास्थ्य, शारीरिक स्वास्थ्य हे एकमेकांना एकदम पॅरलल गोष्टी आहेत. खूप पूर्वीच्या बायका जरी आपण पाहिल्यात तर त्या आजही आपल्याला तेवढ्याच स्ट्रॉंग दिसतात सगळ्याच बाजूने. पण ग्रामीण भागातल्या आणि शहरी भागातल्या स्त्रियांची समस्या एकसारख्याच आहेत का? तुम्ही आता इतकं फिरलेला आहात, त्याच्यावरून तुम्हाला काय वाटलं की ह्या दोन्ही समस्या वेगवेगळ्या आहेत का? लाईफस्टाईल फार अफेक्ट होतीये? मुळात सुप्रिया ना, ग्रामीण आणि शहरी महिलांमधल्या स्वतःविषयीच्या विचार करण्याच्या दृष्टिकोनामध्ये फरक आहे. मुळात ग्रामीण स्त्रीला हे माहिती आहे की या वर्षी जरी पाऊस पडला नाही तरी पुढच्या वर्षी पडणार आहे आणि चिवटपणे आपल्याला झुंज द्यायची आहे. त्यामुळे तिचा निसर्गाकडे जास्त ओढा आहे, ती निसर्गाला जास्त पॅरलल जगते आहे. आणि शहरी स्त्रियांमध्ये असं बघायला मिळतं की त्यांना खूप सुख सुविधा आहेत कम्पेअर टू ग्रामीण. असं मला म्हणायचं. पण तरीही निराश होण्यामागे किंवा डिप्रेशनमध्ये जाण्यात, अँझायटीत जाण्यात त्या थोड्याशा पुढे जास्त आहेत, असं आहे. ग्रामीण स्त्रियांच्या शारीरिक आरोग्याबद्दल जर म्हटलं तर अवेअरनेस कमी आहे, आहारामध्ये त्रुटी आहेत किंवा त्यांचं हिमोग्लोबिन काही शहरी स्त्रियांपेक्षा खूप कमी नाहीये. म्हणजे थोड्याफार तरी बॅलन्स्ड आहेत. पण शहरी स्त्रियांचं असं आहे की त्या अर्थार्जन करतायत, खूप सुख सुविधा आहेत त्यांच्याकडे, पण तरीही स्वतःवर प्रेम न केल्यामुळे आणि या वेगवान जीवनशैलीमध्ये स्वतःला महत्त्व न देणारे आहेत. आणि दुसरं म्हणजे सुपर वुमन सिंड्रोम डेव्हलप झालेलं आहे, मी सगळं करू शकते. म्हणजे तो किताब प्रत्येकीलाच पाहिजे. मला सुद्धा सुपर वुमन व्हायचंच आहे हे जे डोक्यात आहे. त्याच्यामुळे मला वाटते की बऱ्याच गोष्टींना आपण दुर्लक्ष करतोय जाणीवपूर्वक. आणि मी काय म्हणते की काही गोष्टी आपण नाही करू शकणार आहे तर आपण ते स्वीकारायला काय हरकत आहे, इतरांची मदत घ्यायला काय हरकत आहे. म्हणजे बाबा आपण घरची स्वच्छता इतक्या यांनी नाही करू शकत आहे तर आपण कुठल्या तरी अशी मदत करणाऱ्या सखीची मदत घेऊन मग आपण आपलं घर स्वच्छ ठेवायला काय हरकत आहे. स्वयंपाकाचं तेच आहे किंवा इतर गोष्टींचं थोडा अट्टाहास सुपर वुमन होण्याचा कमी झाला पाहिजे असं मला वाटतं. बरोबर. आता जसंही शहरी भागातल्या महिलांच्या आपण समस्या पाहिल्या तर त्याच समस्यांमधून मला एक गोष्ट जाणवते की खूप कमी वयात बीपीचे त्रास चालू होणे, अगदी 30शीतल्या मुलींना शुगर डिटेक्ट होतीये किंवा PCODचे त्रास होत आहेत. यातल्या बऱ्याचशा टर्मिनॉलॉजीज त्यांना माहिती पण नसतात, पण त्यांना माहिती व्हायच्या आधीपासूनच सुरुवात झाली आहे. तर ह्या नेमक्या कशामुळे होत असतील? लाईफस्टाईल आहेच मॅटर करते, पण एकंदरीत मला असं वाटते की हेच लवकर चालू होण्यामुळे कुठल्या ठळक गोष्टी आहेत ज्या कारणीभूत व्हायला लागल्यात? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे वेगवान जीवनशैली. आपली जीवनशैली खूप वेगवान झालेली आहे. आता 10 ते 12 तास बाईलाच घराबाहेर जाऊन काम करावं लागतं. ती घरी येऊन कसं काय करणार आणि कसं बघणार. पुन्हा तिच्या जे काही सगळं स्वास्थ्य आहे ते तिचं हार्मोनल सायकलवर अवलंबून आहे. त्या दिवसांमध्येही तिला विश्रांती मिळत नाही किंवा प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोम म्हणतो आपण, पाणी येण्याच्या आधी काही चिडचिड वगैरे होत असेल तेव्हाही काही समजून घेण्याची सिस्टीम ऑफिसमध्ये नाही, घरामध्येही नसते बहुतेक वेळा. असं सगळं असतं. आणि आहाराकडं साहजिकच 10-12 तास ती बाहेर काम करून आल्यावर घरी तितक्या क्षमतेने ती काम करू शकणार नाही, म्हणजे जे स्वयंपाकाचं आहे ते. आणि आहार मग आता कसं झालं, संध्याकाळी काहीतरी वेळ मारून न्या, सकाळी वेळ मारून न्या, असं सगळं झाल्यामुळे. आणि स्ट्रेस, मनावरचा जो ताण आहे, म्हणजे ऑफिसमध्ये पण ताण आहे, घरी आल्यावर पण ताण आहे, मोठ्या शहरांमध्ये प्रवास करून येण्याचा, घरापर्यंत पोहोचण्याचा ताण आहे. मग अशा ताणामुळं सगळं, आणि स्वतःकडून खूप अपेक्षा आपण आहेतच केलेल्या, करायला काहीच हरकत नाही, पण तशी सपोर्ट सिस्टीम कुटुंबामध्ये डेव्हलप झाली पाहिजे किंवा समाजामध्येही डेव्हलप झाली पाहिजे. बरोबर. सध्या बऱ्याच जणींमध्ये ना लग्न झाल्यानंतर
म्हणजे लग्नापूर्वी जी सडपातळ बांधा असणारी मुलगी असते ते लग्नानंतर अगदीच वजन जास्त वाढतं किंवा खूप कमी होतं. म्हणजे पहिल्या डिलिव्हरीनंतर एकतर वजन खूप वाढलेलं असतं किंवा काही जणी फार बारीक होतात. म्हणजे असं बघितल्यानंतर वाटतच नाही की बाबा हिलाच आपण लग्नापूर्वी पाहिलं होतं का, किंवा तिची जाडी बघितल्यानंतर पण बऱ्याच जणी तिला म्हणतात की पहिल्या बाळंतपणातच तू अशी झाली आहेस. तर हे नेमकं काय कारण असेल वेट लॉस किंवा वेट गेनचं? एकतर आता बघितलं ना की म्हणजे माझ्या वेळी जर बघितलं तर आमच्या वर्गातल्या मुलींची सगळ्यांची वजनं 45 ते 52 यामध्ये असायची. आता ती 70च्या पुढे गेलेली आहे. आधीच असतात अशी जास्त वजन. आणि मग समजा बारीक ज्या मुली आहेत त्या डिलिव्हरी नंतर एकदमच जाड होतात. लग्नानंतर एकतर खूपच फरक पडतो. म्हणजे जर तुम्ही त्याच गावात असाल तर गोष्ट वेगळी, पण मेट्रो सिटीत गेलात, परदेशात गेला, एक वेगळं सासर आहे जिथल्या खाण्यापिण्याच्या सवयीशी तुम्हाला जुळवून घ्यावं लागतं. आणि बऱ्याच वेळा सासरी गेल्यानंतर तिथे काय चाललंय ते बघूनच आपल्याला आपला हळूहळू अजेंडा पुढे सरकवायचा असतो. तर ते एक आहे. व्यायाम करत नाहीत महिला आणि एकदमच जबाबदारी पडल्यामुळं मग किचन इतकं, सगळ्या नात्यांची जबाबदारी, मग स्वतःसाठी वेळ नाही. डिलिव्हरीनंतर मग खूप आपल्याकडे तूप आणि असं सगळं खूप खायला जातात. आणि 1-1.5 महिना झाल्यानंतर थोडा थोडा व्यायाम केला पाहिजे हे माहीत नसतं. तर तो रादर तेव्हा स्ट्रिक्टली करायचाच नाही असं सांगतात. म्हणजे आत्ताच डिलिव्हरी झाली आहे, ओली बाळंतीण आहे, तर ह्या गोष्टी करूच नको, हे जरा जास्त मी ऐकलेलं आहे. हेवी एक्सरसाइज नका करू तुम्ही, पण 1.5 महिन्यानंतर थोडं चालायला जाणं, योगा, स्ट्रेचेस करणं हे अतिशय आवश्यक आहे. आणि नक्कीच खायला पौष्टिकच खाल्लं पाहिजे, कारण आपल्या बाळाला आपल्याला स्तनपान करायचं असतं. पण हे पौष्टिक असंही असू नये की ते तुमचं वजन पुष्कळ वाढवत नेलेलं आहे. म्हणजे भरपूर पालेभाज्या, फळं, डाळी, उसळी, अंडी, चिकन, फिश हे खाल्लं पाहिजे. म्हणजे प्रोटीनयुक्त आणि कॅल्शियम असलेलं. पुन्हा आपलं हिमोग्लोबिन लेवल कमी पडू द्यायची नाही म्हणून. बऱ्याच जणांचं आता तू म्हटलीस तसं एकदमच लग्नानंतर बारीक निस्तेज अशा होतात. हिमोग्लोबिन खूप कमी होतं. आपल्याकडे बघितलं तर बऱ्याच मुलींचं 9 कसं बसं 8 असं हिमोग्लोबिन असतं. आणि मग इतकं म्हणजे बाळंतपणामध्ये झालेला ब्लड लॉस आहे किंवा बेबी कॅरी करताना असं होतं. आणि नंतर मग बाळ आल्यानंतर सगळं बाळाकडे लक्ष, घराकडे लक्ष, स्वतःकडे दुर्लक्ष. एक 3 महिने बाळंतीण म्हणून लाड होतात, मग नंतर काहीच पौष्टिक खाल्लं जात नाही. ह्या सगळ्यामुळे फार प्रॉब्लेम येतो. आणि त्यामुळे ओबेसिटी हा महिलांमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्याच्यामुळे खूप लवकर वयामध्ये त्यांनाही डायबिटीस, हृदयरोग व्हायला लागलेला आहे. त्यामुळं मला एकच म्हणायचं आहे की तुम्हाला जर रील्स बघायला वेळ असेल, मालिका बघायला वेळ असेल तर व्यायाम करायला नक्कीच वेळ आहे, नक्कीच वेळ आहे. तर कृपया कुठल्या ना कुठला व्यायाम करा आणि तुमचा आहार संतुलित असला पाहिजे याकडे लक्ष द्या. म्हणजे मग लठ्ठपणा तुमच्यापासून दूर राहील. आणि जर तुम्ही कशाही असा, म्हणजे जे निसर्गाने रूप दिले ते आहेच, पण तुमचा जर बांधा चांगला असेल, म्हणजे तुमच्या मसल्सला जर टोन असेल, तर तुम्ही कुठलीही साडी नेसा, कुठलाही ड्रेस घाला, तुम्ही त्यात सुंदरच दिसणार. नुसताच त्वचेचा रंग गोरा आहे आणि तुम्ही बेडौल झालेला आहात, तुम्ही नाही सुंदर दिसणार. बरोबर. त्यासाठी तुम्ही कितीही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे क्लासेस लावा, काही फरक पडणार नाही. अगदीच. पूर्वीच्या काळी मेनोपॉजची साधारण एक वय ठरलेलं असायचं की 50 नंतर किंवा 55 नंतर साधारण सुरू व्हायचा. पण आत्ता तो काळ साधारण 35 पासूनच चालू होतोय आणि इतकं हे घातक आहे आत्ताच्या या काळात. तर हे कशामुळे होत असणार आहे? एक तर स्त्रियांच्या एकूण जीवनशैलीत झालेला बदल, स्ट्रेस आणि हार्मोन्सचं असंतुलन, बैठी जीवनशैली आहे, काहीच व्यायाम नाही, अजिबात नाही. बरोबर. आणि भरपूर साखर, मीठ आणि फॅट्स असलेल्या गोष्टी खात राहणं. आणि त्यामुळे हार्मोन्सचं संतुलन झाल्यामुळे मेनोपॉज लवकर यायला लागलेलं आहे. याचबरोबर वेगवेगळ्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचणारी प्रदूषकं आहेत, पेस्टिसाइड्स आहेत किंवा इस्ट्रोजेन जे स्त्रीत्वाचं हार्मोन आहे त्याची कॉपी होणारं, म्हणजे केमिकली कॉपी होणाऱ्या बऱ्याच गोष्टी, विशेषतः प्लॅस्टिकमधून ते आपल्या शरीरात जातं. आणि त्यामुळे मग शरीर गोंधळतं की नॅचरल इस्ट्रोजन कुठलं आणि हे बाहेरून आलेलं कृत्रिम कुठलं. याचबरोबर आहाराच्या बाबतीत सगळी उदासीनता आहे आणि मुळातच स्त्रियांना गृहीत धरलं जातं सतत, त्या स्वतःलाही खूप गृहीत धरतात. या सगळ्याच गोष्टींमुळे आता मेनोपॉज अर्ली आलेला आहे. म्हणजे काही 35शीतल्या पण महिला येतात की अरे मला
मेनोपॉज वाटतोय असं, म्हणजे अशी लक्षणं दिसत आहेत. यासाठी गरज आहेच, मी म्हटलं ना की स्वतःकडे लक्ष देण्याची गरज आहे. सगळ्याच प्रश्नांच्या उत्तरावरून मला असं जाणवतंय की लाईफस्टाईल फार मॅटर करते सध्या. आणि आपण ज्या वेगाने पळतोय त्यात कुठेतरी मला पुढे जायचं आहे ही एक जी भावना प्रत्येक स्त्रीच्या मनात आहे, त्याच्यामुळे ती स्वतःकडे दुर्लक्ष करते. तर तुमच्या दृष्टीनं असं स्टँडर्ड म्हणजे नाश्त्यामध्ये ह्या गोष्टी असल्याच पाहिजेत, लंचमध्ये ह्या गोष्टी असल्या पाहिजेत. भले तुमची वेळ थोडी मागे पुढे होऊ शकते, पण त्याच्यामध्ये ह्या गोष्टी असणं गरजेचं आहे. आता हे सगळं आपण बऱ्याच ठिकाणी वाचतो, ऐकतो सुद्धा, पण तेवढ्याच जाणीवपूर्वक दुर्लक्षित होत आहेत. पण तुम्ही त्या पाळता आहात आणि तुम्हाला आतापर्यंत फरक जाणवलेला आहे. तेच साधारण तरुणींपासून ते अगदी 40पर्यंत स्त्रियांनी पाळलं पाहिजे असं कुठलं स्टँडर्ड असं आहे का? डाएट चार्ट असेल किंवा सकाळच्या नाश्त्यापासून सगळ्याच. आता मुळात ना आपण उठल्याबरोबर चहा कॉफी सुरुवात करतो, ते बंद केलं पाहिजे. बेकरी प्रॉडक्ट्स घेतलेच नाही पाहिजेत. घरी नाश्ता मग तुम्ही काहीही बनवा, म्हणजे उकडलेल्या अंड्यापासून भाताची पेज असेल किंवा पोहे उपमा असा नाश्ता असेल, हा नाश्ता वेळेत केला पाहिजे. माझी कामं उरकायची आहेत, मग हे ऑफिसला गेल्यावर मी नाश्ता करते, मुलं शाळेला गेल्यावर मी नाश्ता करते, असं करत करत बाईचं नाश्त्याची वेळ 11 वाजता येते. मग तोपर्यंत शरीराने काय करायचं? ठीक आहे, तुम्ही असं ढकललं, म्हणजे हे जे ढकलाढकली सुरू आहे सगळी ती बंद झाली पाहिजे. आणि असा जर कुठलाही पौष्टिक नाश्ता तुम्ही घेतला की ज्याच्यामध्ये प्रोटीन आहे, मग वेगवेगळ्या कडधान्याचं कढण असेल किंवा मग त्याच्यापासून केलेला डोसा असेल, उकडलेली अंडी असतील, फळं असतील नाश्त्याला, काही पोहे उपमा, यासोबत इडली आहे, उत्कृष्ट नाश्ता आहे. हा नाश्ता करून मग तुम्ही कामाला सुरुवात करायला पाहिजे. आणि जेवणामध्ये प्रत्येक तुमचं ताट हे रंगीत असलं पाहिजे. म्हणजे हिरवी पालेभाजी पाहिजे, सॅलड कोशिंबीर पाहिजे, रायता पाहिजे, भरीत पाहिजे, एखादी चटणी पाहिजे की जी मायक्रोन्यूट्रिएंट तुम्हाला देईल. म्हणजे आपण जवसाची चटणी म्हणतो, कारळ्याची म्हणतो, तिळाची म्हणतो. यातून ओमेगा 3 फॅटी ॲसिड जातं की जे तुमच्या त्वचेला छान ठेवतं आणि तुमच्या हृदयाचं संरक्षण करतं, तुमचं कोलेस्ट्रॉल कमी करायला मदत करतं. आणि बऱ्याच वेळा बायकांचं काय होतं की शिळं खायचं, माझ्या कष्टाचं आहे, नवऱ्याच्या कष्टाचं आहे, तर ते टाकू कसं? मग सगळं शिळं काय म्हणते ते, मी नेहमी म्हणजे शिळाई देवी प्रसन्न करायची आणि ते खात राहायचं. तर तसं नाही करायचं आहे. सगळ्यांना थोडं थोडं द्या किंवा त्याच्यात पुन्हा काही पौष्टिक ॲड करून ते करा. म्हणजे आपल्याकडे फोडणीची भाकरी करायची, ताकातली भाकरी होती, किंवा फोडणीचा भात केला तरी सगळ्या त्यात भाज्या घालून, किंवा चपाती उरली तर त्याच्या मलिद्याचा लाडू केला जायचा. तर अशा गोष्टी करून सगळेजण ते घेऊ शकतात. आणि प्रत्येक जेवणामध्ये तुम्हाला परिपूर्ण असलं पाहिजे आणि प्रोटीन असलं पाहिजे जे ताकद देतं. ते प्रोटीनमध्ये काय आहे, मांसाहारी पदार्थ आहेत, म्हणजे चिकन आहे, फिश आहे किंवा अंडी आहेत. आणि शाकाहारीमध्ये दुधाचे पदार्थ आहेत आणि डाळी उसळी आहेत. तर या कंपल्सरी पाहिजेत. आणि बऱ्याच वेळा असं होतं की मग मी एकटीसाठी कुठं करू, असं होतं ना की संपलंय आता, किंवा स्वतःसाठी आणि कुशाला शिजवायचं वगैरे असं. त्यामुळे जे आहे त्याच्यावर भागवलं जातं. आणि केवळ पोळी भाजी हा जो काही फंडा गेली अनेक वर्ष महाराष्ट्रात बघायला मिळतो, तर त्याच्याबरोबर पूरक प्रोटीनची जोड अतिशय आवश्यक आहे. तुम्ही डाळ घ्या, उसळ घ्या, अंडी घ्या, पनीर भुर्जी घ्या, एक फिशचा तुकडा घ्या, पण प्रोटीन तुम्हाला दुपारच्याही जेवणात घ्यावं लागेल. त्याला काही खूप प्रोटीन पावडर आणि त्याचे डबे घ्यायची गरज नाही. जे तुमच्या घरात बनतं तेच प्रोटीन. पिठलंही प्रोटीन आहे, ढोकळाही प्रोटीन आहे, पिठल्याच्या वड्याही प्रोटीन आहेत, वाटली डाळ प्रोटीन आहे. हे तुम्ही घेतलं पाहिजे आहारात. आणि रात्री पण आपल्याकडे माहिती आहे की हलका आहार घ्यायची पद्धत असते. म्हणजे आपण भाकरी करतो किंवा कुळथाचं पिठलं करतो किंवा खिचडी करतो, असा परिपूर्ण आणि फळं आणि भाज्या हे भरपूर खायचं. अगदीच. आता आपल्याला फ्रीज ही अशी एक गोष्ट आहे की जरा काय राहिलं फ्रीजमध्ये सारून टाका आणि दुसऱ्या दिवशी उठून ते परत ते खा. तर या सगळ्या गोष्टीचा शरीरावर अफेक्ट होत असणारच आहे, पण तो किती होतो आणि ती खरंच घातक आहे का किंवा नाही? आता कसं आहे की फ्रीजमध्ये जर तुम्ही काही अन्न ठेवलं तर असं म्हणतात की त्यात बॅक्टेरियाची वाढ होत नाही, त्यामुळे ते ताज्यासारखंच आहे. पण जे ताजं अन्न जर आपण एका वाटीत घेतलं आणि ते फ्रीजमधलं घेतलं तर त्याच्या चवीत आपल्याला फरक जाणवतो की नाही. पोषण मूल्यामध्येही फरक असतो. त्यामुळे शक्यतो शिळं खाऊ नका.
म्हणजे मी तर म्हणते की भारतीय घरामध्ये, स्वयंपाकघरामध्ये जेव्हापासून फ्रीज आलेलं आहे तेव्हापासून तब्येती बिघडायला लागलेल्या आहेत. ती शिळं कृपया खाऊ नका. अगदीच हे असेल तर त्यात ताजं काही ॲड करून घ्या. याचबरोबर मला खास सांगायचं आहे की स्वयंपाकघरामध्ये जो प्लॅस्टिकचा अतिरेकी वापर आहे तो थांबवा. अगदी इव्हन आपण काही तळलं तर लगेच ते प्लास्टिकमध्ये गुंडवून ठेवण्याची पद्धत वर्षानुवर्षापासून आहे. म्हणजे सांडगे असू देत, चिवडा केलेला असला की तो तसाच ठेवतो, जेणेकरून त्याचं तेल खाली डब्याला लागू नये याची भीती जास्त महिलांना असते, पण तेच खरं तर जास्त घातक आहे. सुप्रिया, तुम्हाला माहितीये पूर्वीच्या काळी फडक्यामध्ये भाकरी बांधायची. बरोबर. लोक घेऊन जायचे नाही का प्रवासाला, किंवा रुमालात बांधलेली भाकरी भाजी. बरोबर. ते सगळ्यात हायजिनिक होतं. आता तुम्ही ॲल्युमिनियम फॉइलमध्ये गुंडाळता. ॲल्युमिनियम हे खूप घातक आहे. त्याच्यामध्ये कृपया अन्न कुठलंच रॅप करू नका असं सायंटिस्ट सांगतायत. तर पूर्वीची जी पद्धत होती, किंवा आपण 5 स्टार हॉटेलमध्ये जर गेलो ना तर ती जी ब्रेड बास्केट असते ज्यातून पोळी बन काहीतरी येतं, त्याच्या खाली एक सुंदर रुमाल हंतरलेला असतो. बरोबर. म्हणजे जेवढं सुती कापड त्याच्यासाठी येस. जसं तुमचं हँडलूमच्या साड्यांचं आहे तसंच आहे की सुती कापड आहे त्याच्यामध्ये ठेवा. पूर्वी पोत्यात अन्न म्हणजे धान्य साठवायचं. आता प्लॅस्टिकचे ड्रम आले, मग मायक्रो प्लास्टिक तुमच्या शरीरात जाते. पाण्याची बाटली प्लॅस्टिकची नको, आणि साठवणीसाठी सुद्धा प्लॅस्टिकचे डबे नको आहेत. नॉनस्टिक कुकवेअर कृपया वापरू नका. लोखंडी कढई, लोखंडी तवा, लोखंडी पळी, लोखंडी खलबत्ता हे सगळं आपल्या स्वयंपाकघरातून गायब झालेलं आहे. आणि त्यामुळं मग स्त्रियांचं ॲनिमियाचं प्रमाण वाढलेलं आहे. तुम्ही लोखंडी कढईमध्ये भाजी करा किंवा पिठलं करा, आणि करून झाल्यानंतर मग ते सर्विंग बाउल जो काचेचा किंवा स्टीलचा आहे त्यात काढून ठेवा. पण फोडणीला घालताना, शिजवताना ते कृपया लोखंडाचा वापर करा. म्हणजे तेवढं लोह पूर्ण कुटुंबाच्या शरीरामध्ये जाणार आहे, आणि वरून मग लोहाचे सप्लिमेंट्स घ्यायचे किंवा ॲनिमिया व्हायचं काही कारण उरणार नाही आहे. बरं. जसं स्त्रियांबद्दल ज्या आपण ह्या सगळ्या समस्या दिसून येत आहेत, तसंच मुलींबाबतही आहेत. म्हणजे अगदी वयात येणाऱ्या मुली असतील किंवा खूप लवकर पाळी येणं असेल, पाळी आल्यानंतर सुद्धा साधारण मला वाटते 30शीमध्येच PCODचा त्रास बऱ्याच मुलींना होतोय. तर त्याचं नेमकं काय कारण आहे? आता PCOD ना, दर 4 मुलींमागे एका मुलीला PCOD झालेला बघायला मिळतो. अगदी 8वी-9वीतल्या मुलींनाही डायग्नोसिस होतं की ते PCOD आहे. हार्मोन्सचं असंतुलन, बैठी जीवनशैली. आता मुली पण 7-8 तास बसून अभ्यास करतात, किंवा शाळेत पण बसणं होतं, किंवा मुली थोड्या मोठ्या झाल्या की मग लाजऱ्या होतात, मग त्या सायकल चालवणं किंवा पळणं या गोष्टी करत नाहीत. त्यातून जंक फूड, रोज एकतरी पाकिट आपण उघडून खातो, एकतरी बाटलीचं ठोपण उघडून ते पितो. मग ह्याच्यावर कोण लक्ष ठेवणार? हे जे हायली प्रोसेस्ड फूड आहे की ज्याच्यामध्ये कृत्रिम रंग, कृत्रिम स्वाद, अनेक वेगवेगळी रसायनं वापरलेली आहेत, घातक केमिकल्स आहेत, कार्सिनोजेन्स आहेत, हे सगळं थांबलं पाहिजे. मी एक छान असं दरवेळी गौरी गणपतीच्या वेळी पोस्ट टाकते की तुमची गौराई भाकरी भाजी खातीये ना. बरोबर. तर तुम्ही का नाही खाताय ते? म्हणजे फक्त सणावाराला आपण त्या गोष्टी करतो म्हणून तेवढाच घासभर खाल्लं जातं, पण हे ऍक्च्युअली डे टू डे लाईफ मध्ये असलं पाहिजे. म्हणजे तुमच्या घरातली मुलगी जी आहे, जिच्या हातातून आपण गवर आणली आहे घरी, गौरीची आणून स्थापना करतो, त्या मुलगीला जंक फूड खायला आवडते. आपण पण हाऊस, कौतुक, नाईलाज यामुळे जंक फूड देतो, आणि मग तिचे हे असे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमच्या संबंधातले PCOD वगैरे सारखे आजार म्हणता येईल त्याला, सिंड्रोम्स दिसायला लागतात. आणि त्यामुळे मग त्यांच्या रिप्रोडक्टिव्ह हेल्थमध्ये खूप प्रॉब्लेम येतो. ओव्हॅरियन एजिंग म्हणतो आपण, म्हणजे 30 वर्षाच्या मुलीची ओव्हरी 40 वर्षाच्या बाईसारखी आहे. मग उद्या तिला प्रेग्नन्सी राहण्यामध्ये अडचण येणार आहे. तिचं वजन खूप वाढत चाललंय, तिच्या चेहऱ्यावर लव आहे, ती चिडचिड करतीये. हे सगळं कशासाठी? तर तिला भरपूर खेळायला लावा. आपण गौरी गणपतीला जे खेळ खेळतो ते शरीराची लवचिकता वाढवायला आहेत. काम घरी
तसंही खूप आईलाच कमी असतं, म्हणजे शारीरिक त्रास जरी मेंटली अलर्ट असलो आपण तरी, म्हणजे पाणी हे करणं, फरशी पुसणं की ज्याच्यामध्ये शारीरिक हालचाली होतील दिवसभर असं नाही आहे. आणि दिवसभर एका जागी बसून जर मुली अभ्यास करत असतील आणि अभ्यास झाल्यानंतर पण त्या काही सायकलिंग करणार नसतील आणि जंक फूड खात राहणार असतील तर त्यांच्या हार्मोन्स असंतुलनाचे प्रॉब्लेम्स येणार आहेत. अगदी. त्यामुळे डॉक्टरांच्याकडे गेले की डॉक्टर हेच सांगतात, भरपूर खेळा, उड्या मारा, फिरा, जंक फूड बंद करा. तर हे कृपया झालं पाहिजे, तरच पुढची पिढी ही निरोगी आणि सक्षम होणार आहे. अगदीच. म्हणजे एकंदरीत सगळ्याचा गाभा हे आपलं लाईफस्टाईल आणि जंक फूड हेच दिसतंय प्रामुख्यानं. त्याच्यामुळे असा तुमच्याकडून कुठला कानमंत्र द्याल किंवा सल्ला द्याल की ही गोष्ट प्रामुख्याने टाळलीच पाहिजे ऑन व्हेरी सिरियस नोट? येस, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाहेरचं खाणं थांबलं पाहिजे, जंक फूड. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की जे पदार्थ आपल्या परंपरेने चालत आलेले नाही आहेत, जे पदार्थ कारखान्यात तयार होतात, जे पदार्थांचा फॉर्म्युला हा लॅबमध्ये सायंटिस्ट तयार करतो, ते पदार्थ खाऊच नयेत, कधीही खाऊ नयेत. शीतपेय म्हणजे कोल्ड्रिंक्स हे पिऊ नयेत. आणि स्त्रियांचं जे आरोग्य आहे ते त्यांच्या हार्मोन्सवर अवलंबून आहे. तर हे जर हार्मोन्स तुम्हाला चांगले ठेवायचे असेल तर तुम्हाला काही ना काही शारीरिक कष्ट घेतले पाहिजे. जिममध्ये 1 तास जाऊन तुम्ही व्यायाम करून आलात पण दिवसभर तुम्ही कोचवर लोळतच पडलाय, त्याचा काय उपयोग आहे? काहीच नाही आहे. आणि हार्मोन्सचं असंतुलन झाल्यामुळे नैराश्य हे अगदी लहान वयात सुद्धा मुलींना ग्रासलेलं आहे या नैराश्याने. तर यातून बाहेर काढण्यासाठी पालकांनी जागरूक होऊन संवाद वाढवणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि सगळ्या मैत्रिणींना मला एकच सांगायचं आहे की जास्तीत जास्त निसर्गाच्या जवळ जा आणि आपली जीवनशैली जेवढी निसर्गाला पूरक होईल तेवढी करा. आणि आपण या जगात आलेलो आहोत तर आपल्या आनंदासाठी, आपल्या अपेक्षांसाठी, आपल्या स्वप्नांसाठी आपणच जबाबदार असलं पाहिजे. अगदी. त्याचं ओझं कोणावरही लादू नका, मग ते कोणीही असो. आणि स्वप्न जरूर बघा, ते बघण्यासाठी कष्ट करा. असं पळू नका की जेणेकरून स्वतःकडे दुर्लक्ष होईल. स्वतःकडे दुर्लक्ष करून काही उपयोग होणार नाही. शेवटी कुटुंब हेही खूप महत्त्वाचं आहे, जे आपल्याला ऊर्जा देतं. बरोबर. तर मला असं वाटतं की स्वतःवर प्रेम करायला शिकणं आणि स्वतःच्या प्रेमामधून कुटुंबासाठी, समाजासाठी आणि देशासाठी काहीतरी करणं देणं लागतं आपण. आणि ते कुठेतरी मनात असलं तर ते होऊ शकतं नक्की. बरोबर. तर मंडळी, हा विषय तसा खूप खोल आहे, याच्यावर प्रत्येक एका टर्मवर आपण खूप गप्पा मारू शकतो. तुम्हाला तुमच्या मनात जर असे कुठले प्रश्न असतील आणि पुन्हा आम्ही त्याच्यावर डिस्कशन करणं अपेक्षित असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. प्रिया मॅम, तुम्ही आमच्यासोबत आलात, इतक्या छान मनमोकळ्या गप्पा मारलात, बऱ्याच गोष्टींबद्दल नव्यानं आज मला सुद्धा कळालंय. तर मी सुद्धा प्रयत्न करेन माझी लाईफस्टाईल चेंज करण्याचा. कारण कसं होतं की सकाळी आपण बाहेर पडलो घरातून, रात्री घरी जातो, त्यावेळेला बऱ्याचशा गोष्टी आपसूक आमच्याकडून घडतात. मग ते वर्किंग वुमन असू दे किंवा हाऊस वाईफ म्हणून जे कोण असेल त्यांच्या बाबतीत असू दे. पण मला वाटतं की हा व्हिडिओ बऱ्याच जणींना कदाचित प्रेरणादायी ठरेल. कदाचित उद्यापासून बऱ्याच जणींचा डे टू डे लाईफ चेंज होण्याची शक्यता होईल. त्याच्यामुळे बघूयात, आणखी जर आपल्याला आजच्या संदर्भात काही कमेंट्स आल्या तर नक्की पुन्हा आपण भेटूयात, त्याच्या संदर्भात चर्चा करूयात. तर मंडळी, भेटूयात पुढच्या व्हिडिओत एका नव्या विषयासह. अमल ताशा सावले. धन्यवाद.